नमस्कार सर्वांना. तर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी अशी छान अशी साडी घेऊन आलेली आहे. तर प्रॉपर ब्राह्मणी पद्धतीची काष्ठ साडी कशी नेसवायची. तर सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल तर एकदम छान अशी साडी इथे मी अक्षूला नेसवली होती. तर प्रॅक्टिकल तुम्हाला आज नेसवून दाखवणार आहे. तर प्रत्यक्षात तर आज गौराईला काही नाही, पण अक्षूला साडी नेसवणार आहे आज तुमच्यासोबत शेअर करणे. तर म्हटलं चला. तर इथे अगोदर ना थोडासा साडीची नेसता पदर आहे, तर तो थोडासा आपल्याला पुढे असा सोडून घ्यायचा आणि नंतर अशी घट्ट गाठ मारून घ्यायचे. तर खाली लेगीज घालायची काष्टा साडी नेसताना. तर म्हणजे थोडीशी ना वर सारून म्हणजे छोटी अशी असते, लॉंग नसते जास्त मोठी, तर ती घातली तरी चालते. म्हणजे पाय जरी खाली थोडासा काष्टा म्हणल्यावर थोडा खाली उघडं राहतच पाय, तर म्हणजे दिसताना पण ते छान दिसतं. तर असं ना नंतर हे जे आपण थोडं पुढे जे सोडला होता पदर तर नेसता, तर तो आता पाठीमागून पायातून पाठीमागे घ्यायचा आणि ते जे आपल्या पदर आहे तर त्याचा निर्या करून घ्यायच्या आणि नंतर खोचायचं. तर एकदम एका ह्याच्यात प्लेन निर्या करून घ्यायच्यात आपल्याला पाठीमागच्या. तर पुढचा जो काठ आहे तर तो फक्त दिसला पाहिजे, आतल्या जे निर्या तर ते बाहेर येता कामा नये, असं करून घ्यायचं. तर इथे मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, ह्या जो काठ आहे तर त्या मापाने या पाठीमागच्या ज्या निर्या आहेत तर त्या ते करायच्यात आपल्याला सगळ्या त्याच्या. आणि नंतर मग असंच ना खोचून घ्यायचं. तर जास्त पण वरती खोचायचं नाही, म्हणजे खाली ना पायाला ताण पडत नाही. जास्त वरती खोचलं की मग पायाला ताण पडतो आणि म्हणजे निसरते साडी, तर चालता वगैरे येत नाही म्हणून. तर हे बघा, अशा जेवढी बॉर्डर आहे ती आपली काठ तर तेवढंच निर्या करायचे, त्या मापाने करायचे. त्यानंतर आता पुढे जे आपण पदर जो आहे तर तो पायातून अगोदर घेणे अगोदर ना तर अशा थोड्याशा ज्या आहेत तर त्या निर्या करायच्यात आपल्याला. तर ही ब्राह्मणी पद्धतीची मी तुम्हाला काष्ठ साडी दाखवत आहे. तर त्यामुळे ना इथे थोडेसे पुढे आपल्याला निर्या करायला लागणार आहेत. तर हे थोड्याशा करायचे तर आपल्याला आणि नंतर मग त्या खोचून घ्यायच्यात आणि नंतर मग आपण जो आपला पदर आहे तर तो पायातून मग पाठीमाग घेऊन परत नंतर पदराच्या निऱ्या करून पदर करायचा. तर इथं अगोदर नाशा निऱ्या करून खोचून घ्यायच्या आणि नंतर आपण त्याच्या ना पुढे पण हे करणार आहोत. तर वरती घेऊन असं काष्टा टाईपच पुढे पण करणार आहोत. तर आता हा जो पदर आहे तर तो तुम्हाला तर थोडासा ना मोठा म्हणजे ठेवायचा, कारण पायातून हे आपण घेणार आहे, म्हणजे जास्त बारका पडत नाही, मोठा होईल. आणि ते आता ज्या निर्या केलेल्या आहेत तर त्या सगळ्या आपण नीट करून घ्यायच्यात, सगळ्या जुळवून नीट सगळ्या करून घ्यायच्यात. म्हणजे ज्यावेळेस आपण पुढे पण काष्टा टाईप करणार आहोत तर तेव्हा त्या निर्या सगळ्या नीट दिसतील. अशा पद्धतीनं ना आपल्याला सगळ्या पूर्ण या निर्या ज्या आहेत तर त्या नीट करून घ्यायच्यात. आणि आता हा जो आपला पदर आहे तर या निर्या नीट करून झाल्यानंतर पदर आपल्याला जो आहे तर तो असा एकत्र करून पायातून असा मधून काढून घ्यायचा पाठीमागे. नंतर मग आपल्याला पुढे घेण्याच्या निर्या करायच्यात. तर ह्याच्या निर्या आपण ना तर मी तुम्हाला ज्या अगोदरच्या पण व्हिडिओत करायचं सांगितलेलं आहे. तर पहिली जी निर्या आहे ना शेवटची तर ती मोठी करायची, मधल्या थोड्याशा लहान करायच्या, म्हणजे मधल्या निर्या ज्या आहेत तर त्या बाहेर येणार नाहीत आणि नीट छान दिसताना पण दिसतं. तर अशा सगळ्या निर्या ह्या करून नंतर ना आपण पदर करायचा. तर इथे थोडासा पदर छोटा पडला होता, पण नंतर मी ॲडजस्ट केल्यानंतर तर पदर थोडासा ना काढताना मोठा काढायचा, म्हणजे पायातून हे आपण घेताना ना तर थोडं कमी पडतं, कारण आपल्याला खालून नंतर पुढे घ्यायचा आहे पदर पायातून घालून नंतर. त्यामुळे तर असं नंतर हा पदर करून घेऊन पिन वगैरे मी तर लावून घेतली.
आणि आता आपल्याला ज्या आपण निर्या केल्या होत्या ना पुढे इथं खाली, तर त्यातली जी मधली निर्या आहे तर ती अशी घ्यायची आणि आपल्याला इथे मी तुम्हाला दाखवते. तर त्याचे जे 2 अशा निर्याचे जे 2 बॉर्डर आहेत तर त्या जुळवून घ्यायच्या आणि इथे पण निर्या टाईप असं करायचं. तर इथे बघा असं हे जे आहे तर हे आतल्या साईडला असे 2-3 घडी घालून घ्यायची आणि नंतर मग असं इथे वरती ना खोचायचं. तर थोडंसं पोटाच्या थोडंसं साईडला खोचायचं म्हणजे दिसताना एकदम असं ते दिसलं पाहिजे बॉर्डर आपली. आणि इथं पण ना त्या बॉर्डरच्या मापानेच इथं पण आपल्याला घडी घालायची म्हणजे ती बॉर्डर दिसली पाहिजे. तर इथं ना तुम्ही पिनसुद्धा लावू शकता म्हणजे जे आतमध्ये आपण जी घडी घातलेली आहे तर ती बाहेर येणार नाही म्हणून. तर इथे बघा पुढे जे आहे तर ते अशा निर्या पडल्या पाहिजेत. तर असं नंतर साडी वगैरे नीट करून घ्यायचे पिनवर आपण निर्या केलेल्या आहेत तर त्या सगळ्या. आणि नंतर कंबरपट्टा दागिने वगैरे घाला. तर आपली जी साधी सोप्या पद्धतीने आणि प्युअर ब्राह्मणी काष्टा साडी ना छान अशी नेसवून तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ना नक्की सांगा. तर आज मी तुम्हाला स्टँडवर न दाखवता प्रॅक्टिकल एक प्रत्यक्षात तुम्हाला दाखवलेलं आहे. तर कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून कोणते पद्धत तुम्हाला बघायला आवडतील सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका म्हणजे तुम्हाला अजून मी परत जे काही गौराईसाठी साड्या नेसवेन तर त्याचे पण नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर ह्या अगोदरसुद्धा मी ना काही व्हिडिओ टाकलेले आहेत गौराईसाठी साड्या कशा नेसवायच्या. तर काष्टा साडी असेल परत ब्राह्मणी काष्टाची ना अजून एक पद्धत आहे एकदम सोपी आहे ती तर ह्याच्यापेक्षा सुद्धा. तर तीसुद्धा मी टाकलेले लॉंग व्हिडिओ शॉर्ट दोन्ही आहेत. तर साधी साडी कशी नेसवायची हे सुद्धा टाकलेलं आहे. तर ते जे व्हिडिओ आहेत तर ते मी बिना बॉडी कशी नेसवायची साडी हे टाकलेले आहेत. तर व्हिडिओ त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर इथे बघा आपली साडी नेसवून तयार आहे. तर किती सुंदर अशी साडी दिसते आणि पाठीमागून सुद्धा बघा काष्टा परफेक्ट असा दिसतोय.